उन्हाळा सुरू झाला की बाजार सजू लागतात ते हिरव्या कंच कैरीच्या झालरेंनी। मग कधी घराच्या गच्चीवर तर कधी अंगणात तर कधी बाल्कनीत या कैरी लोणच्याच्या निरनिराळ्या स्वरूपात स्वैर पहुडलेल्या दिसतात। पण लोणच्यासोबतच या कैरीचे आणखीनही बरेच खाद्यप्रकार तयार केले जातात। त्यातलाच एक आज आपण बनवणार आहोत, तो म्हणजे कैरीचा टक्कू। कैरीचा टक्कू बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धी कैरी, एक कांदा, एक चमचा दाण्याचा कूट, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, चिमूटभर हळद आणि हिंग, चवीपुरतं मीठ व गूळ आणि फोडणीसाठी तेल। सर्वप्रथम कांदा खिसून घ्या। मग त्यात कैरीही खिसून घ्या। आता यावर मीठ, गुळाचा खडा, दाण्याचा कूट घालून हे मिश्रण छान कालवून घ्या। यानंतर फोडणी पात्रात तेल तापवा व त्यात हिंग, मोहरी, जिरे, हळद व लाल तिखट यांची फोडणी तयार करा। आणि ही फोडणी कैरीच्या मिश्रणावर ओता। हे मिश्रण छान कालवून घ्या। तयार झालं कैरीचं टक्कू।